तर आपल्या फार्मवर जर गाभण गाय असेल तर सडाची व अंगाची 100% खात्री घेतली जाते। तसेच जर वेलेली गाय असेल तर 2 टाइम 3 टाइम दुधाचे मोजमाप करून खात्री दिली जाते। तसेच जर लांबून कोणी पशुपालक आले तर त्यांची राहण्याची मुक्कामाची देखील व्यवस्था आपण फार्मवर केलेली आहे। त्यामुळे आपण थांबून मुक्कामाला राहून गायींची खात्री करून घेऊ शकता। तर गाय खरेदीसाठी आपल्या फार्मला नक्की एकदा व्हिजिट द्या व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या हक्काच्या गीर क्रांती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। तर राम राम मंडळी, गीर क्रांती या आपल्या हक्काच्या चॅनलवर सर्व शेतकरी पशुपालक मित्रांचं हार्दिक स्वागत करतो। मी डॉक्टर गणेश घुसळे। तर आज 2 नोव्हेंबर 2025 तर आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्म वाळकी, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी 17 ते 18 गीर गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। तर आपण त्यांच्या क्रमवारीच किमती तसेच त्यांच्याविषयी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला यापुढील लॉटचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आपल्या फार्मवर आठवड्याला जवळपास 35 ते 40 गायींचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध असतो। आपल्या फार्मवर जर वेलेली गाय असेल तर तिचे 2 टायमाचे मिल्किंग करून आपण खात्री देतो। तसेच जर गाभण गाय असेल तर सडाची व अंगाची 100% खात्री देतो। चला तर आपण 1 नंबरच्या गायीपासून सुरुवात करू व त्यांचे डिटेल जाणून घेऊ। तर 1 नंबरची गाय मित्रांनो आत्ताच जणलेली, खाली तिला घोरा झाला प्युअर मध्ये, पाहू शकता। अशा प्रकारे सगळी घाण काढून घ्यायची नाकातली बघा, आणि एकदा उलट करायचे। उलट केल्यानंतर सगळी तोंडातली घाण नाकातली घाण बाहेर येते। तर हिची मिल्क कॅपॅसिटी 12 ते 14 लिटर पर्यंत आहे। खाली घोरा झालेला 1 नंबरची गाय। हिची किंमत आपण 81,000 रुपये सांगतोय, पण 75,000 रुपये हिचा फायनल व्यवहार करायचा आहे। आताच वेलेली आहे, खाली त्याला घोरा झालाय, सडातला अंतर काशीचा आकार बघा, आणि एकदम प्युअर मध्ये तुम्ही माथा, कान, शिंगाचा आकार पाहू शकता। 1 नंबरची गाय। तर आपल्या फार्मवरची 2 नंबरची गाय आहे, सेकंड लॅक्टेशन मध्ये। गाय गाभण आहे, जणण्यासाठी 4 ते 5 दिवस वेळ आहे तिला, आणि दुसऱ्याच वेतामध्ये पाहू शकता तुम्ही प्युअर क्वालिटी मध्ये। तिचा कान, माथा, शिंग एकदम प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय आहे। सडाचा अंतर, काशीचा आकार पाहू शकता। 12 ते 14 लिटर पर्यंत मिल्क कॅपॅसिटी गायची, आणि जणण्यासाठी 4 ते 5 दिवसच वेळ आहे तिला। तर आपण हिची किंमत 80,000 रुपये सांगतोय, पण 75,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल। तुम्ही गायची प्युरिटी पाहू शकता। ही 2 नंबरची गाय, 75,000 रुपये आपण हिची फायनल ऑफर ठेवलेली। तर 3 नंबरची गाय आहे, ही सेकंड लॅक्टेशन मध्ये, जाण्यासाठी 5 ते 6 दिवस वेळ आहे तिला। मिल्क कॅपॅसिटी तिची 12 लिटर प्लस राहील। काशीचा आकार, सडातला अंतर पहा। तर सेकंड लॅक्टेशन मध्ये गाय। तर हिची किंमत आपण 65,000 रुपये सांगतोय, ही फायनल 61,000 रुपयाचा व्यवहार होईल। पाहू शकता मोठ्या मापाची गाय, 61,000 रुपयाचा फायनल व्यवहार होईल। तर 4 नंबरची गाय आहे, ही सेकंड लॅक्टेशन मध्ये, दुसऱ्या वेताला, जणण्यासाठी हिला 4 ते 5 दिवस वेळ आहे। एकदम शांत स्वभावाची, पाहू शकता। सडातला अंतर, काशीचा आकार पहा। तर हिची किंमत आपण 65-70 सांगतोय, पण 60,000 रुपयाचा फायनल व्यवहार होईल। एकदम शांत स्वभावाची गाय, 10 ते 12 लिटर पर्यंत मिल्क कॅपॅसिटी हिची, मोठ्या मापाची गाय, 4 नंबर। तर 5 नंबरची गाय आहे, मोठ्या मापाची, थर्ड लॅक्टेशन मध्ये।
तर हिला जणण्यासाठी 5 ते 6 दिवस वेळ आहे. मिल्क कॅपॅसिटीची 12 ते 14 लिटर पर्यंत राहील. तर तिची किंमत आपण 70,000 रुपये सांगून 65,000 रुपये फायनल ठेवलेली. सडातला अंतर काशेचा आकार पहा, भरपूर मोठ्या मापाची गाय. किंमत तिची 65,000 रुपये आपण फायनल ठेवलेली. थर्ड लॅक्टेशन मध्ये 3ऱ्या वेताला गाय. तरी 6 नंबरची गाय आहे, मोठ्या मापाची, 3ऱ्या वेताला आहे. जणण्यासाठी 15 ते 20 दिवस वेळ आहे तिला. मिल्क कॅपॅसिटी तिची 14 लिटर पर्यंत आहे. तिची किंमत आपण 80 सांगतोय, पण 71,000 रुपयाला फायनल व्यवहार होईल तिचा. मोठ्या मापाची गाय बघा, सडातला अंतर काशेचा आकार बघा. ₹71,000 रुपयाला तिचा फायनल व्यवहार होईल. तरी 7 नंबरची गाय आहे, तर ही वेलेली, खाली तिला घोरा आहे. तर याला 2 टायमाचं मिळून 11 लिटर दूध चालू आहे. कोणी पण येऊन फार्मर 2 टायमाचं मिल्किंग करून घेऊ शकता. तर 2 टायमाचं मिळून तिला 11 लिटर दूध चालू आहे. तर हिची किंमत आपण 60,000 रुपये सांगून 55,000 रुपये फायनल किंमत ठेवलेली. 11 लिटर दूध चालू आहे तिला 2 टायमाचं. 7 नंबरची गाय आता मिल्किंग झालेली, त्याच्यामुळं सडात काय दूध दिसत नाही. 2 टायमाचं 11 लिटर दूध पिळून घेऊ शकता तुम्ही. तर 8 नंबरची गाय आहे, ही पण वेलेली, खाली तिला घोरा आहे. 2 टायमाचं मिळून तिला 10 लिटर दूध चालू आहे. तुम्ही येऊन स्वतः तुमच्या हाताने मिल्किंग करून घेऊ शकता. 2 टाइम 3 टाइम 2 टायमाचं 10 लिटर दूध चालू आहे तिला. थर्ड लॅक्टेशन मध्ये गाय आहे, 3ऱ्या वेताला. तर तिची किंमत आपण 60,000 रुपये सांगून 55,000 रुपये फायनल ठेवलेली. 8 नंबरची गाय. तरी 9 नंबरची गाय आहे मित्रांनो, तरी फर्स्ट लॅक्टेशन मध्ये आली आपल्या पहिल्या वेताची. पाहू शकता गायचा माथा, कान, शिंगाचा आकार. प्युअर भावनगर ब्लड लाईनची गाय आहे, प्युअर गिर मध्ये. तर पहिल्या वेताची आपल्याकडे शक्यतो येत नाही, पण गायचा स्वभाव जे एवढा शांत असल्यामुळे आपण गाय घेतलेली. तर जणण्यासाठी जवळपास तिला 25 दिवस ते 1 महिना वेळ आहे. पाहू शकता गाय पाय वर करते. तर हा शांत स्वभाव असल्यामुळे आपण खास पहिला रोग गाय आणलेली. नाही तर पहिला रोग गाय आपल्याकडे शक्यतो येत नाही. सेकंड आणि थर्ड लॅक्टेशन मध्ये गाय आपल्याकडे येतात. तिचा स्वभाव इतका शांत आहे, पाहू शकता तुम्ही. पाय एकदम वर करते. लात मारायचा काही प्रकार आहे तिला अजिबात माहित नाही. तर हिची किंमत आपण 80-85 सांगतोय, पण 75,000 रुपये याचा फायनल व्यवहार करायचा आपल्याला. पहिल्याच येतात हे पाहू शकता, सडातला अंतर काशेचा आकार. तर एकदम मोठा लेमापाचे सडे आहेत. 25 दिवस ते 1 महिना वेळ आहे गायला. तर 75,000 रुपये आपण हिची फायनल ऑफर ठेवलेली. मोठ्या मापाची कारवाडी. तरी 10 नंबरची गाय आहे, ही पण मोठ्या मापाची कारवाडी. सेकंड लॅक्टेशन मध्ये जणण्यासाठी याला 25 दिवस ते 1 महिना वेळ आहे. तर ही पण शांत स्वभावाची, पाहू शकता. तर या गायला 1 महिना वेळ असल्यामुळे आपण हिचे 75,000 रुपये सांगून 65,000 रुपये फक्त फायनल किंमत ठेवलेली. फक्त टाइम असल्यामुळे नाही, ही पण भरपूर मोठ्या मापाची आहे. तर मित्रांनो, अशा टायमाची गाय नेण्याचा असा फायदा आहे, तर घरी गेल्यानंतर आपली जागा धरते, गाय सेट होती, त्यानंतर अडचण येत नाही, आपली ओळख होते. त्यामुळे आपण 10,000 रुपयाने गाय पण सस्ती देतोय आता, कारण 1 महिना तिला सांभाळायची. तर एकदम शांत स्वभावाची, पाहू शकता. 10 नंबरची गाय 65,000 रुपयाची आपण फायनल किंमत ठेवलेली. तर 11 नंबरची गाय मित्रांनो, पाहू शकता, एकदम शांत स्वभावाची, सेकंड लॅक्टेशन मध्ये 2ऱ्या वेताला. तर मिल्क कॅपॅसिटी तिची 12 ते 14 लिटर पर्यंत आहे.
आणि जणण्यासाठी फक्त याला 5 ते 6 दिवस वेळ आहे. तर हिची किंमत आपण 70,000 रुपये सांगून 61,000 रुपये फायनल ठेवलेली. मोठ्या मापाची गाय पाहू शकता. सेकंड लॅक्टेशन मध्ये सडातला अंतर काशीचा आकार पहा. एक 5-6 ते 8 दिवस वेळ आहे गायला आणि एकदम शांत स्वभावाची. 61,000 रुपयाची फायनल किंमत आपण ठेवलेली. तरी 12 नंबरची गाय आहे ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये दुसऱ्या वेताला. तर जणण्यासाठी याला पण एक 5 ते 6 दिवस वेळ आहे. मिल्क कॅपॅसिटी तिची 10 लिटर प्लस राहील. तर आपण हिचे 55-60 सांगतोय पण 51,000 रुपयाला आपल्याला फायनल द्यायची. पाहू शकता तुम्ही काशीचा आकार सडातला अंतर आणि प्युअर मध्ये पाहू शकता तिचे कान माथा यावरून गायची क्वालिटी समजती. तरी 12 नंबरची गाय आहे 51,000 रुपयाची फायनल किंमत ठेवलेली आपण. तरी 13 नंबरची गाय मित्रांनो काबरा गिर मध्ये आलेली आपल्याकडे. हा कलर फार कमी येतो. तरी सेकंड लॅक्टेशन मध्ये काबरा गिर आलेली. जणण्यासाठी हिला 12 ते 15 दिवस वेळ आहे. काशीचा आकार सडातला अंतर पहा. तरी जी मिल्क कॅपॅसिटी 8 ते 10 लिटर पर्यंत राहील. घरगुती दूध खाण्यासाठी जे काबऱ्या रंगाची शौकीन आहेत त्यांच्यासाठी गाय आलेली. स्वभावाला पण एकदम शांत आहे पाहू शकता. तर या गायची आपण फायनल किंमत 50,000 रुपये ठेवलेली. सांगायला 55-60 आहेत पण 50,000 रुपये फायनल ऑफर ठेवलेली. तरी 14 नंबरची गाय मित्रांनो घरगुती दूध खाण्यासाठी. तर जणण्यासाठी याला एक 5 ते 6 दिवस वेळ आहे. 8-10 लिटर दुधाची कॅपॅसिटी 2 टायमाची. पाहू शकता एकदम शांत स्वभावाची. हिची किंमत आपण 55,000 रुपये सांगून 48,000 फायनल ठेवलेली. घरगुती दूध खाण्यासाठी 8 ते 10 लिटर पर्यंत मिल्क कॅपॅसिटी आहे. 48,000 रुपये आपण हिची फायनल किंमत ठेवलेली. तरी 15 नंबरची गाय मित्रांनो सेकंड लॅक्टेशन मध्ये थोडी काठियावाडी क्रॉस मध्ये गाय आहे. तरी हिचं पण मिल्क कॅपॅसिटी 8 ते 10 लिटर पर्यंत राहील. तरी काठियावाडी क्रॉस मध्ये असल्यामुळे थोडी किंमत कमी राहते. तरी हिचे 50,000 रुपये सांगून आपण 45,000 रुपयाला फायनल ऑफर ठेवलेली. 8 ते 10 लिटर मिल्क कॅपॅसिटीची गाय. सडातला अंतर काशीचा आकार बघून घ्या. 45,000 रुपये फायनल ऑफर ठेवलेली. तर 16 नंबरची गाय आहे तर सेकंड लॅक्टेशन मध्ये. जणण्यासाठी जवळपास 1 महिना वेळ तिला. तर मिल्क कॅपॅसिटी तिची 10 ते 12 लिटर पर्यंत राहील. तर 1 महिना वेळ असल्यामुळे आपण हिची किंमत फक्त 50,000 रुपये ठेवलेली. सांगायला हिचे 55-60 आहेत पण 50,000 रुपये आपण हिची फायनल किंमत ठेवलेली फक्त वेळ असल्यामुळे. सडातला अंतर काशीचा आकार बघून घ्या. मोठ्या मापाची गाय. 16 नंबरची गाय आहे. फक्त 50,000 रुपये आपण हिची किंमत ठेवलेली. तरी 17 नंबरची गाय आहे काबरागीर मध्ये सेकंड लॅक्टेशन मध्ये. तरी वेलेली खाली तिला घोर आहे. तर 2 टायमाचं मिळून तिला 8 ते 9 लिटर दूध चालू आहे. 2 टायमाचं 3 टायमाचं आपण मिल्किंग करून घेऊ शकता. काबरागीर मध्ये प्युअर आहे पहा कारबा आता. तर हिची आपण 60,000 रुपये सांगून 51,000 रुपये फायनल किंमत ठेवलेली. 2 टायमाचं मिळून 8 ते 9 लिटर दूध चालू आहे आणि खाली घोरा आहे. 17 नंबरची गाय. आता मिल्किंग झालेली त्याच्यामुळे काशीत दूध दिसणार नाही पण आपण स्वतः येऊन 2 टायमाचं मिल्किंग करून खात्री करून घेऊ शकता. तर अशा प्रकारचा आजचा लॉट होता मित्रांनो. तर आपल्या फार्मवर जर गाभण गाय असेल तर सडाची व अंगाची
100% खात्री घेतली जाते। तसेच जर वेलेली गाय असेल तर 2 टाइम 3 टाइम दुधाचे मोजमाप करून खात्री दिली जाते। तसेच जर लांबून कोणी पशुपालक आले तर त्यांची राहण्याची मुक्कामाची देखील व्यवस्था आपण फार्मवर केलेली आहे। त्यामुळे आपण थांबून मुक्कामाला राहून गायींची खात्री करून घेऊ शकता। तर गाई खरेदीसाठी आपल्या फार्मला नक्की एकदा व्हिजिट द्या व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला यापुढील व्हिडिओ पाहायला मिळतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय गौ माता, जय गीर क्रांती।